नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. फिग्मा AI हे एक असं टूल आहे जे खरं सांगायचं तर डिजिटल डिझाईन करण्याची पद्धतच बदलून टाकत आहे. विचार करा कसं वाटेल जर फक्त काही शब्द वापरून म्हणजे फक्त आयडिया सांगून एक पूर्ण ॲप डिझाईन करता आलं तर. डिझाईन समोर हजर. हे तंत्रज्ञान डिझायनिंगला सगळ्यांसाठी किती सोपं बनवतंय नाही का? तर मग चला जरा खोलात शिरूया. पण हे तंत्रज्ञान का गरजेचं आहे हे समजून घेण्यासाठी आधी हे पाहणं महत्त्वाचं आहे की जुन्या पद्धतीत म्हणजे डिजिटल डिझाईनच्या जगात नेमक्या काय अडचणी होत्या. बघा, आधी कसं होतं, UI डिझाईन करायचं म्हणजे खास स्किल्स यायला हवी होती आणि वेळ तर प्रचंड लागायचा. पण आता काय, आता आहे नवीन पद्धत जिथे AI असिस्टेड लेआउट्स आहेत. यामुळे वेळ आणि मेहनत दोन्हीची बचत होते. म्हणजे विचार करा, डिझाईनच्या दुनियेत केवढा मोठा बदल आहे हा. आणि ह्याच सगळ्या समस्यांवर एक जबरदस्त उपाय म्हणून समोर येतो फिग्मा AI. हे समजा की आपल्यासाठी काम करणारा एक स्मार्ट असिस्टंटच आहे. ओके, तर फिग्मा AI म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे फिग्मामधलं एक स्मार्ट फीचर आहे. हे काय करतं तर स्मार्ट सजेशन्स आणि ऑटोमेशन वापरून UI लेआउट, वायरफ्रेम आणि प्रोटोटाईप झटपट बनवायला मदत करतं. मग कोणी प्रोफेशनल डिझायनर असो किंवा अगदी नवीन शिकणारे. यात काय काय करता येतं ते पाहूया. UI UX डिझाईन, वायर फ्रेमिंग, प्रोटोटायपिंग इतकंच नाही तर AI कडून लेआउटसाठी सूचना पण मिळतात. आणि सगळ्यात भारी म्हणजे टीमसोबत मिळून काम करणं पण खूप सोपं होतं. ठीक आहे, थिअरी तर खूप झाली. आता बघूया हे प्रत्यक्षात काम कसं करतं. म्हणजे एखादी कल्पना प्रोटोटाईपमध्ये कशी बदलते याची प्रोसेस समजून घेऊया. ही प्रोसेस एकदम सोपी आहे, फक्त 4 स्टेप्समध्ये. पहिली स्टेप, आपल्याला काय बनवायचं आहे ते सांगा. दुसरी स्टेप, मग AI काही लेआउट सुचवेल. तिसरी स्टेप, त्यात आपल्याला हवे तसे बदल करा. आणि चौथी स्टेप, आपलं फायनल UI डिझाईन तयार. याचा अर्थ काय, आपली आयडिया थेट एका एडिट करता येण्यासारख्या डिझाईनमध्ये बदलते. किती सोपं आणि पॉवरफुल आहे, नाही का? चला आता काही खरीखुरी उदाहरणं बघूया. म्हणजे या टूलने नेमकं काय काय बनवता येतं याचा अंदाज येईल. याची खरी ताकद तेव्हाच कळेल. याने काय काय बनवू शकता? लॉग इन पेज डिझाईन, ई-कॉमर्स ॲपचा UI, डॅशबोर्ड इंटरफेस, वेबसाईटचं होमपेज, एवढंच काय मोबाईल ॲपसाठी वायरफ्रेमसुद्धा. लिस्ट बरीच मोठी आहे. म्हणजे याचा फ्लो एकदम सरळ आहे. एक रेडीमेड टेम्पलेट निवडा, त्याला आपल्या मनासारखं बदला आणि लगेच एक चालणारा प्रोटोटाईप तयार. बस, इतकं सोपं. ओके, हे तर झालं आजचं. पण जरा भविष्यात डोकावून पाहूया का? हे टूल पुढे जाऊन कसं असेल, यात अजून काय नवीन गोष्टी येणार आहेत? अंदाजे 2025 पर्यंत यात अजून भारी फीचर्स येतील. जसं की फक्त टेक्स्ट लिहायचा आणि डिझाईन तयार होईल. लेआउट आपोआप तयार होतील, स्मार्ट कंपोनेंट्स असतील आणि टीमसोबत रिअल टाईममध्ये काम करता येईल. म्हणजे या टूलचं भविष्य खूपच उज्ज्वल दिसतंय. म्हणजे भविष्यात हे कसं असेल हे 3 शब्दात सांगता येईल. स्मार्ट लेआउट, एकदम फास्ट डिझाईन आणि टीमसाठी अगदी सोपं. अच्छा, जे लोक आता सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी काही छोट्या टिप्स आहेत. सगळ्यात आधी रेडीमेड टेम्पलेट्स वापरा. त्यातला टेक्स्ट आणि फोटो बदला. आणि हो, डिझाईन एकदम क्लीन आणि सिंपल ठेवा. बस. फक्त डिझायनरसाठीच नाही तर शिकणाऱ्यांसाठी पण हे खूप महत्त्वाचं आहे, खास करून विद्यार्थ्यांसाठी. कारण डेव्हलपमेंट सुरू करण्याआधीच सध्या ॲप्स आणि वेबसाईट्समध्ये कसलं UI by UX डिझाईन चालतं याची त्यांना जाणीव होते. आणि हे करिअरसाठी खूपच फायद्याचं आहे. तर मग हे वापरून बघायचंय का? प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त figma.com वर जायचं, एक फ्री अकाउंट बनवायचं आणि याचे AI फीचर्स वापरायला सुरुवात करायची. तर आजची ही चर्चा एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर संपूया. जसं जसं AI आपलं डिजिटल जग बनवतंय तसं या जगाचा आर्किटेक्ट म्हणजे शिल्पकार नक्की कोण ठरतंय, माणूस की मशीन? विचार नक्की करा.